नमस्कार मंडळी, कशा आहात? सर्व मजेत आहात ना? मी वैभव माईन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मला स्वागत करतोय. आता वाजले सकाळचे 4:15 झालेत. आम्ही निघालो आता गावी, शिमग्यासाठी निघालो आहे. ॲक्च्युली लग्नानंतर पहिल्यांदा शिमग्यात नारळ टाकायला जायला लागतो. तर ते आता आम्ही निघालो आहे. ॲक्च्युली झाला, मग आम्ही उठलोच लेट, 4 वाजले आम्हाला. ठीक आहे, बघू आता. आपला हा ब्लॉग आजचा फक्त प्रवासाचा ब्लॉग असणार आहे, तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा. आणि आपले सगळे शिमग्याचे, होळीचे, आपल्या काय कोकणातली परंपरा प्रथा हे दाखवण्याचा प्रयत्न बघते या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला करणार आहे. आपण भेटू व्हिडिओला, आपले कंटिन्यू राहा तुम्ही, भेटू आपण. सकाळची शांतता, रिक्षाला आता आहे, गर्दी नाही, कोण नाही. चल पटकन प्रिया. गणपती मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपलं. घाटकोपर स्टेशनला पोचलोय. कसारा गाडी लागली, कसारा. गावी जाण्याची एक्साइटमेंट. हो, या माणसामुळे आज आम्ही उठलोय. हिच्यामुळे सुटलं आम्ही. 3:57 हिला जाग आली. अहो 3:57 झाले. तुला चला मग, उठा उठा उठा, दिवाळी आली, गावी जायची वेळ आली. आले ट्रेन. गाडी एनी टाइम फुल, कधी पण या. चला भेटू. जागा भेटते की नाही मुश्किल आहे. जाम गर्दी आहे, जाम. ही बॅग वरती बांधून गेली असते, कशी आहे काय वरती बांधून टाकली. बॅग प्रियाला बसायला जागा भेटली. पनवेल आले, पनवेल. प्रिया कंटाळलीस? अजिबात नाही. काय कंटाळी? प्रियाला पण सवय आहे, गर्दीची सवय आहे, पनवेलची गर्दी. तरी टायमात सुटली गाडी, आता बघू. बघा एवढ्याच जागा आहे फक्त पॅसेजमध्ये उभा राहायला. तुम्ही येताय तर रिझर्वेशन करूनच या, असं कोणीच येऊ नका. फुल गाडी, फुल. काकाने आम्हाला मानगावला जागा देणार आहे बोलले. कोणतं तरी स्टेशन आलं काय माहिती नाही, काम चालू वाटतं. करंजाडी स्टेशनचं रुंदीकरण चालू आहे. फायनली बसायला भेटलंय. मालकिस्ट या खायला मग भूक लागलेली, जागाच नव्हती. आता जागा भेटली, विंडो सीटच भेटले आम्हाला. ते उतरले, यांनी आम्हाला दिलं बसायला. करंजाडी आले, करंजाडी.
करंजाडीला क्रॉसिंगला थांबली आहे गाडी. प्रिया आतमध्ये बसून बिस्किट खाते. मालकिस्ट पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5व्या डब्यात बसलोय. इंजिन पासून 5वा डब्बा. भरपूर गर्दी होती आज. ॲक्च्युली संडे पण आहे आणि आता परवा होळी पण आहे ना, त्यामुळे सगळे निघालेत गावी. मावशी इकडनं आली. मावशी इकडनं काय असं वाटतं तू आले गेले भेळ घेतली. भेळ कैरी आंबा आणि डाळिंब आहे ना, नाही लाल वाटाणा. लाल वाटाणा वाटतं. लाल वाटाण्याची भेळ या खायला. पण कुठे यायला लागेल खायला? करंजाडीला यायला लागेल. बघा येते तर या. मुंबई गोवा हायवे. मे बी आपण खेडला पोचलो आता. खेडला चिपळूणवाले कोण कोण आहेत तुमचं गाववाले लवकर कमेंट करा. चिपळूणचे कोण असाल तर. पहिला चिपळूणचा वडापाव फेमस होता, आता काय मजा नाही राहिली. मागच्या ब्लॉगमध्ये पण मी सांगितलेलं होतं की वडापावची टेस्टच बिघडून टाकली सगळी. कोणाच्याही हातात दिला कारभार. आपले धंदे विकू नका, आपले जमिनी विकू नका, तसे आपले पण धंदे विकू नका कोणाला. तर आपण आपल्या कोकणामध्ये परके होऊ, पाहुणे होऊ. तर या गोष्टीचं जरा गांभीर्य तुम्ही लक्षात घ्या. फायनली संगमेश्वर सुटेल आता. गाडी खाली झाली, पूर्ण गाडी खाली झाली आता. रिक्षाला आता इथून काढणार कशी गाडी? फायनली पोहोचलो गावी.
कसबा हायस्कूल आहे हे कॉलेज आहे. हा कसबा हायस्कूल. कोणी ते येत असाल संगमेश्वरचे कमेंटमध्ये टाका. संभाजी महाराजांचं स्मारक आहे आपलं. इथे होळी उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतो. छत्रपती शंभू महाराज की जय. करणेश्वर म्हणून भुवनेश्वर मंदिर नवीन काम करतात आता. ही ती नदी. हा दर्शनाला यायचे महाराज. आलोय फायनली आपल्या घरी. हा पप्पा बसले ना. आई पप्पा खुश. आनंद गगनात मावे ना. वेलकम टू होम. नवीन नवरी. कसं आहे घर? बघितलं पण नाही, बाहेरूनच बोलते. मस्त. मम्मी ही आमची मम्मी आहे बघा गावी. मंडळी नमस्कार. दुपारी आलो आम्ही प्रवासातून आणि येऊन झोपलो, आराम केला, जेवलो वगैरे आणि झोपलो. आता जरा फ्रेश वाटतं, उठलोय. आता चाललोय आम्ही प्रियाच्या घरी. जरा चाललोय, भेटून येतो आत्याला. कारण की 2 दिवस नंतर काय आम्हाला टाईम नाही भेटणार आहे. सगळी आपली होळीची गडबड असणार आहे. मग आता आम्ही तिकडेच निघालोय. तर भेटू आपण. तयार झालोय मस्त आहे की. नवीन नवीन कपडे, सुंदर सुंदर. हो प्रियाच्या चेहऱ्यावरचं तेज बघा तुम्ही. माहेरी चालली आहे. चला भेटू आपण. प्रियाचं माहेर दाखवतो तुम्हाला, प्रियाचं घर दाखवतो मी. आजचा ब्लॉग भरपूर मोठा होईल मला असं वाटतंय ना. प्रवासातला, परत आपला आता तुझ्या इकडचा माहेरचा. गाडीला लाईट नव्हती, आता ते लाईट लावून घेतले. LED बल्ब टाकलाय. ट्रिपच मारून टाकतो. म्हणजे लाईटच नव्हती. प्रिया कंटाळी बोलते लवकर सांग. हे आहे प्रियाचं घर मस्तपैकी. मी आलो होतो याच्या अगोदर पण इथे. हे बघा इकडे खाली आहे ना, इथे आमच्या ताईचं लग्न झालं होतं आणि मी इथे उभा होतो. ही बाईक गेली ना, इथे उभा होतो आणि इथून मी बोलवतोय. घर मस्त वाटतंय. हे बघा, हे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे मामा आहेत, प्रियाचे मामा. मामा नमस्कार करा सगळ्यांना. नमस्कार करा तर तुम्ही. हा मामा एकदम टिपिकल आहे आपले. ही बघा, ही रूपा. रूपा हाय कर. हाय करा. रूपा निसते आमची हसतच असते. हे बघा, हा हॉल आहे. हा संपूर्ण हॉल. हा रोहितचा मास्टर बेडरूम. इथे सर्व काही TV बिवी. इथे बघा, ही हा बेडरूम, हा बेड. एकदम गावच्या सारखंच आहे. एकदम थोडं मुंबईसारखं आहे पण ठीक आहे. हे इथे देवघर आहे. हे देवघर आहे लाईटला. हा हे बघा, इथे देवघर आहे. गावी ही जागा राखीव प्रत्येकाला ठेवावी लागते. हे देवघर आहे आणि ही इकडे स्टोर रूम आहे. हे बघा, कांदे बटाटे धान्य वगैरे हे स्टोर रूम आहे. आणि इकडे हा माळा आहे वरती, पोटमाळा. आणि हे रसोई घर, रूपाचं रसोई घर. हे रसोई घर आहे इथे. बेसिन वगैरे. आणि ह्या 2 म्याव आहे यांच्याकडे, मनी म्याव. हे गावचं काय म्हणतात त्याला, गावचा गॅस, चूल. आणि आत्याने आज आम्हाला चिकन वडे बनवले. ते बघा, तुम्हाला नंतर मी ऑफर करणार आहे जेवणाची. या जेवायला तुम्ही पण. हे बघा, ही आत्या चिकन वडे बनवला ना हिने. मावशी आलेली बनवायला. आणि हे आहे कोंबड्यांचं घर. आतमध्ये कोंबड्या आहेत. आणि हे बाथरूम आहे. आणि ही पाठची पडवी त्यांची. मावशी झाली ना आता.
ही पाचची पडवी आहे आणि हे इथे बाथरूम आहे त्यांचं, मीन्स टॉयलेट. हे बघा आउटलेट इथून पण आहे, किचन मधून पण आउटलेट आहे त्यांचा आणि हॉलमधून पण. असं प्रकारे असे 2 दरवाजे आहेत. आणि हे 5चं परसावन आहे, म्हणजे पहिला ॲक्च्युली त्यांचा हा वाडा दाखवतो ना, चल दाखवूया आपण. हे बघा हे तुळशीचं वृंदावन, पहिलं त्यांचं इकडून होता दरवाजा, आता त्यांनी इकडनं केलं आहे एंट्री. चल वाडा दाखव. हा बघा हा प्रकार म्हणजे हा वाडा, हा प्रकार सध्या गावातनं हरवत चाललाय. हे बघा हे बैल आहेत त्यांचे, हा प्रकार आता सध्या हरवत चाललाय. कारण की आजकाल लोकांनी सगळे मशीन, ट्रॅक्टर वगैरे काय काय आले शेती करण्यासाठी, त्यामुळे बैल पण ते बोलतात ना, हे बघा जुन्या काळातलं एकदम, असं पण नाही. हे बघा हा पेंडा गुरांसाठी सुकायला ठेवलाय. ते गुरांना वर्षभर राहता पेंडा. इथे आता सकाळी दाखवलंच तुम्हाला ॲक्च्युली, पण आम्ही थांबणार नाही. हे बघा इथे केळी वगैरे, इथे त्यांची बाग आहे सगळी, नारळ आहे, केळी आहे, चिक्कू आहेत, पेरू आहेत, अजून काय पपई वगैरे भरपूर काय काय आहेत. आता ते काळो काय त्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही, ठीक आहे याच्यामध्ये दिसतंय. आणि हे संपूर्ण त्यांचा परिसर आता हा. हे बघा हे अंगण इथे असं, हे मैदान आहे छोटंसं, लहान पोरांना वगैरे कोण आले पाहुणे वगैरे ते खेळू शकतात. चिकन वडे, कांदा लिंबू त्यांनी बनवलं, या जेवायला. प्रिया आज भरपूर जेवणार आहे. आज प्रिया एवढं जेवणार आहे ना, म्हणजे वर्षभराचं जेवणार आहे आज प्रिया. जेवतो. अशा तऱ्हेने आलो आता प्रियाच्या घरात ना आम्ही. तिकडे हळूहळू आलो. आता वाजलेत रात्रीचे 11:15 झालेत. आलो, थंडी होती रस्त्याला, हळूहळू आलो सावकाश. आणि ते काय ॲक्च्युली झालं, काकांच्या गाडीची बॅटरी ना म्हणजे लाईट भरपूर डीम होती, तो नवीन बल्ब लावला, त्याच्यामुळे थोडं उजेड चांगला एकदम मस्त पडला. आणि आता आलो घरी. तर ओव्हरऑल आजचा व्हिडिओ आपला असा होता, प्रवासाचा होता. आणि प्रियाच्या घरी अचानक आपलं हे झालं, ठरलं की नंतर काय वेळ नाही भेटणार, मग जाऊन आलो जरा आत्या मामांना वगैरे भेटून आलो. तिकडे त्यांच्या पाहुण्यांकडे वगैरे गेलो होतो इकडे. आणि आता व्हिडिओचा एंड करतो आहे. आता थकलो भरपूर, झोपतो आम्ही पण. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि असेच आता उद्या माड वगैरे आणायचं आहे, त्याच्यानंतर होळी नारळ वगैरे टाकायचं. आता हे गावचे आपले ज्या उत्सव आहे, होलिका उत्सव, त्या उत्सवाचे व्हिडिओ आपले कंटिन्यू येतील. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला पुन्हा एकदा मी सांगतो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय. खुशी माहेरी जाऊन आल्याची खुशी. आनंद झाला खूप. चला भेटू आपण. टाटा, बाय बाय.